त्यात मुंबईमध्ये मागील 24 तासामध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। आजही मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर उद्याही पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तर मुंबईमध्ये पावसामुळे झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। घाटकोपर परिसरातील विक्रांत सर्कल जवळ झाड कोसळलंय। यात 4 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे झाड कोसळण्याचं सत्र सतत सुरू असल्याचं कळतंय। 4 वाहनांचं यात मोठं नुकसान झालेलं आहे। घाटकोपर परिसरामध्ये हे झाड कोसळलं। तर पावसामुळे रायगडच्या भिसे खिंडीमध्ये झाड रस्त्यावर कोसळलेलं आहे। झाडासोबत मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आणि त्यामुळे रहा ते नागोठणे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। तर पुण्यातील मुंढवा परिसरामध्ये देखील मुसळधार पावसानं इथे डांबरी रस्ता खचला। रस्ता खचल्यानं टेम्पोचं टायर त्यात अडकला। विशेष म्हणजे अवघ्या 4 दिवसांपूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं होतं। त्यामुळे पुणे महापालिकेकडून निकृष्ट कामं केली जात आहेत असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। 4 दिवसांपूर्वीच या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं होतं आणि अशा प्रकारे पावसामध्ये या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये पूर स्थिती निर्माण झालेली आहे। सलग 5 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या 3ही मुख्य नद्या आहेत आणि त्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासामध्ये 10 फुटांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे पंचगंगा नदी आज पात्राबाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीमध्ये वाढ होली आहे आणि वीज बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत देखील झाली आहे। राज्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसामुळे डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। साताऱ्यातील कोयना धरण परिसरामध्ये असलेला प्रसिद्ध ओझरडे धबधबा हा 300 फुटांवरून पांढरा शुभ्र असा वाहू लागलेला आहे। संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलाय। तर मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील रस्ते जलमय झालेले आहेत। घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालंय। तर बापदेव मार्गावर 2.5 ते 3 फूट पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। शहरातील वाढते बांधकाम, नदी नाल्यांवरील अतिक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। तर तिकडे खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात यश आलेलं आहे। विहारी ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रवाहाची पर्वा न करता दोरीच्या मदतीने अडकलेल्या या पर्यटकांची सुटका केलेली आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये झेनिथ धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतो। मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात। पण अनेक वेळा खोपोली पोलिसांनी झेनिथ धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातलेली आहे। इकडे खारघर येथील धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडकवड्या या धबधब्यावर 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काल आणि आज अशा 2 दिवसांमध्ये या दुर्घटना घडलेल्या आहेत। अग्निशामक दलाच्या मदतीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र अद्याप दोघांचाही शोध लागलेला नाही आहे। तळोजा येथील रहिवासी असलेल्या मोबशीर मोहम्मद शाहिद वय 20 वर्ष हा या परिसरामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला आहे। तर दुसरा सांताक्रूज मुंबई येथील कलिनातला रहिवासी असलेला शेन्नोन गॅस्पर किनी वय 19 वर्ष हा तरुण धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। तर तिकडे कोकणाला घाटमाथाळी जोडणाऱ्या मार्गावरचा आंबेनळी हा प्रमुख घाट म्हणून ओळखला जातो। पण सततच्या मुसळधार पावसामुळे या घाटामध्ये दरडी कोसळण्याच्या घटना वाढलेल्या आहेत।
याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं 7 जुलैपर्यंत या घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। प्रशासनानं मान्सूनपूर्वी घाट दुरुस्तीची कामं केली नाहीत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान प्रशासनानं कोकणातून पुणे आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव ताम्हिणी घाट तसेच पोलादपूर सातारा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आंबेरी घाटात दरड कोसळलं तर आम्हाला 8-8 तास लाईनला उभा राहायला लागतं रस्त्यात ट्रॅफिक मध्ये, आणि वळसा मारून आम्हाला पुन्हा जायला लागतो। काय करायला पाहिजे? तर यासाठी सरकारने काहीतरी आमची व्यवस्था करायला पाहिजे ना। यात मध्ये आमच्या जनतेचं मरण आहे। रस्ते नीट करा। रस्ते नीट करा पाहिजे। रस्ता एकदम खराब आहे, सगळं खराब आहे। पूर्ण रस्त्याने खड्डे पडलेले आहेत। आम्हाला गाडीला जाताना कुठे गाडी खड्ड्यात आपटतोय, काय करतोय, असं ऍक्सिडेंट होण्याची किती ऍक्सिडेंट झाले आता रस्त्याला। तर रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच घाटातील रस्त्याचे कठडेही तुटलेले आहेत। त्यामुळे वाहन चालकांनी या घाटातून प्रवास करताना अधिक सावधपणे वाहन चालवण्याची आवश्यकता आहे। खरं तर हा घाट पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक गर्दी करत असतात आणि याच पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कठड्यांची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे। रघुवीर घाटातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। पाहूयात। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा प्रमुख घाट म्हणजे खेडमधला रघुवीर घाट। या घाटामध्ये आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी वाहन चालवणं हा एक मोठा धोका पत्करण्यासारखा आहे, कारण हा रस्ता जो आहे हा पूर्णपणे दरीच्या बाजूने खचला आहे आणि दरीकडच्या बाजूचा रस्ता आपण जर पाहिलं तर एक 3 ते 4 फुटांनी दरीकडच्या बाजूला सरकला आहे। त्याचबरोबर दुसरा धोका म्हणजे या ठिकाणी होणारी भूस्खलन हे नेहमीच चालू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे साईट पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नाहीयेत आणि संरक्षण कठडे यांचा मोठा अभाव या ठिकाणी आहे। घाटाचे जे जुने संरक्षण कठडे आहेत त्यानंतर नवीन संरक्षण कठडे या ठिकाणी जे आहेत हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, दरीत कोसळलेले आहेत आणि प्रचंड धुकं या ठिकाणी असतं। या प्रचंड धुक्यामधून गाडी चालवणं आणि जराशी सुद्धा एक चूक ही या ठिकाणी वाहन चालकाच्या आणि प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते। आपल्यासोबत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे या ठिकाणी नेते आहेत। मला सांगा, घाट कोकणातल्या पर्यटनाचं प्रमुख आकर्षण आहे, परंतु मोठ्या प्रमाणात तो असुरक्षित आहे, काय सांगाल थोडक्यात? बघा, आपण पाहत असाल हा रघुवीर घाट आहे आणि हा रघुवीर घाट आपण पर्यटन दृष्ट्या खूप याचं मोठं स्थान आहे। मागच्या आम्ही एका भेटीमध्ये इथल्या तापोळ्याच्या केबल ब्रिजला आम्ही भेट दिली, त्यावेळेला आम्ही याच रस्त्याने गेलो 1 महिन्यापूर्वी, आणि आज 1 महिन्याने पावसाळ्यानंतर ह्या आपण घाटाची परिस्थिती पाहत असाल तर अशी अतिशय धोकादायक आणि डेंजर परिस्थितीमध्ये आहे। कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा प्रमुख घाट आहे, परंतु या घाटाच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। लाखो पर्यटक हे वर्षा पर्यटनासाठी या ठिकाणी येतात, मात्र आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी। यानंतर पुढची बातमी बघूया। मुंबईमध्ये पावसामुळे झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। घाटकोपर परिसरातील विक्रांत सर्कल जवळ झाड कोसळलंय। यामध्ये 4 वाहनांचं मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबईमध्ये झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। आधी चेंबूरमध्ये झाड कोसळलं, दादर, ठाणे आणि ठिकठिकाणी उपनगरामध्ये मुंबईमध्ये आपण पाहतोय झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। घाटकोपरमध्ये आपण ही दृश्य पाहतोय, भलं मोठं हे झाड कोसळलं आणि यामध्ये वाहनांचं नुकसान झालेलं आहे। 4 वाहनांचं मोठ्या प्रमाणात यात नुकसान झाल्याचं कळतंय। यामध्ये मात्र जीवितहानी कुठली झालेली नाही आहे, सध्या प्राथमिक माहिती अशी आहे। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांच्याकडून। राजेश, हे झाड कधी कोसळलं आणि सध्या तिथे बचाव कार्य करण्यात आलेलं आहे का, हे झाड हटवण्यात आलेलं आहे का, काय माहिती? अगदी गेले 3 दिवस झालं सुरू असलेला हा जो कोसळधार जी आहे, खरं तर मुंबईसह उपनगराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। काल रात्रीची ही घटना आहे। आपण घाटकोपर येथील विक्रांत सर्कल जवळ परिसरामध्ये आहोत। इथे आपण पाहू शकता एक 150 वर्ष जुनं हे वृक्ष आहे।
वडाचं झाड आहे हे अक्षरशः कोसळलेलं आहे आणि या झाडाखाली 4 गाड्या त्या अक्षरशः चिरडल्या गेलेल्या आहेत. दृश्यांमध्ये पाहू शकतो ह्या इमारतीचं गेट ते देखील याच्यामध्ये तुटलेलं आहे, अक्षरशः कोसळलेलं आहे. इमारतीचा जो परिसर आहे या परिसरामध्ये ज्या गाड्या उभ्या होत्या त्या गाड्या याच्या खाली दबल्या गेल्या होत्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याकारणाने हा रस्त्यावरनं कुठलीही वर्दळ नव्हती, वाहनांची वर्दळ किंवा रहिवाशांची वर्दळ. त्यामुळे सुदैवाने एक मोठा अनर्थ टळला. अन्यथा आपण पाहू शकतो की भलं मोठं हे वृक्ष आहे, 150 वर्ष जुनं वृक्ष आहे. हे वृक्ष उन्मळल्यानंतर आपण पाहतोय याच्या फांद्या पलीकडच्या रस्त्याच्या पलीकडच्या इमारतीच्या आवारात इथे शिरलेल्या आहेत, त्या देखील तिथे कोसळलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय एक मोठा अनर्थ टळला कारण रात्रीची वेळ होती आणि त्यामुळे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही. जर दिवसाची वेळ असती तर मोठा अनर्थ झाला असता, कारण हे महाकाय वृक्ष आपण पाहतोय कसं रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे त्याच्या फांद्या दुसऱ्या इमारतीत त्या पडलेल्या आहेत. त्याचं जे खोड आहे ते दुसऱ्या समोरच्या इमारतीत पडलेलं आहे. मोठा अपघात इथे टळला. खरं तर आपण या इमारतीच्या परिसरातील काही रहिवाशांशी देखील आपण बातचीत करू. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय अपघात घडलेला होता, कशा प्रकारे हा अपघात घडलेला होता. काय सांगाल आपण, हे एवढा मोठा जे महाकाय वृक्ष आहे कोसळलेला आहे, काय घटना? काल संध्याकाळी ज्यावेळेला पावसाने थोडंसं विश्रांती घेतली होती त्यावेळेला आम्ही थोडं बाहेर येऊन बघितलं. आमचे वॉचमन तुकाराम इथे होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की सर इथे क्रॅक डेव्हलप होते आहे आणि झाड वागत आहे. त्याप्रमाणे आम्ही इमिजिएटली त्याचे फोटो काढले, BMCला कळवलं, मॅडमला कळवलं आणि आमचे आमदार आहे त्यांच्या सेक्रेटरीलाही कळवलं की या ठिकाणी आता हे झाड पडण्याची वेळ आलेली आहे. त्याकरता तुम्ही सर्व सपोर्टिंग सिस्टीम जी आहे, फायर ब्रिगेड, नंतर दुसरं कटिंगवाले ट्रिमिंग जे करतात ते आणि पोलीस, या तिघांनाही इन्फॉर्म केलं. ॲम्ब्युलन्स पण सांगितली होती कारण की इथे सारख्या गाड्या जाणं करतात. तर त्याच्यामध्ये काय झालं, 3-4 ते गाड्या आतमध्ये फसल्या. ज्यावेळेला हे 1 तासानंतर हे घडलं तर हे घडल्याबरोबर आमचे इथले जे वॉचमन आहे ते सतर्क होते की होणार हे नक्की होतं. त्याप्रमाणे मग त्या गाडीमधून लोकांना बाहेर काढलं. 2 गाड्या तर पूर्ण आतमध्ये फसल्या होत्या, पण झाडाची लेंथ जास्त असल्यामुळे ते झालं समोरच्या म्हणजे बिल्डिंगवर. त्याच्यामुळे खाली गॅप राहिली आणि त्या गॅपमुळे या बऱ्याचशा नुकसान होण्यापासून वाचलं. गाड्यामध्ये काही लोक होती का? काही गाड्यांमध्ये, एका गाडीमध्ये लोक बसले होते, ते 4 लोक होते. ते सुरक्षित बाहेर पडले. त्यांची गाडी पण चांगली होती कारण की हलक्या फांद्या त्यांच्यावर पडल्या होत्या. पण मेजर जे पडलं हे खोडाच्या जवळची जी गाडी होती ती पूर्ण दबल्या गेली. त्याच्यामध्ये कोणी बसलं नव्हतं आणि ती गाडी म्हणजे स्टेडी होती, पार्क केलेली होती. आणि आपण मला सांगा की ह्या झाडाच्या फांद्यांची छाटणी झाली होती का? नाही, अगोदर झालेली होती पण त्याप्रमाणे तेवढ्या प्रमाणात नव्हती की जे बुंध्यापाशी जे बल्क होतं ते मात्र क्रॅक झाल्यामुळे आम्हाला कळलं की हे वाढत आहे. हे झाड किती वर्ष जुनं होतं? हे जवळपास 150 ते 200 वर्ष जुनं होतं. या झाडाचं काही परीक्षण करण्यात आलं होतं का? काही ऑडिट झालं होतं का? कारण मध्यंतरी नाही, दरवेळेला आम्ही, कारण की ही रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे. पाऊस होतो. ही रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे. त्यावेळेला याचं पूर्ण ट्रिमिंग केलेलं होतं आणि ज्यावेळेला हे कंपाऊंड वॉलच्या याच्यामध्ये येत होतं पण BMCच्या रूलप्रमाणे आम्ही ते काढू शकत नव्हतो. पण आता मध्यंतरी जेव्हा काही घटना घडल्या होत्या मुंबईत, चेंबूरची घटना असो किंवा अन्य, त्याच्यानंतर आम्ही कळवलं होतं पण त्याचा नंबर लागायचा होता. ऑडिट झालं नव्हतं या झाडाचं. नाही. तर आपण पाहिलं की या इमारती